येस, प्लेयर ऑफ द मॅचचे हकदार या मॅचचे कोण असतील? प्लेयर ऑफ द मॅच द्या ना, कोण आहे तो? तर या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच हॅलो ची या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 5 षटकार इनिंगमध्ये ठोकले, एक चौकार खेचला, बॉलिंग करत असताना 2 विकेट्स आपल्या नावावरती केल्या, बॅक टू बॅकचा दुसरा प्लेयर ऑफ द मॅच नाव आहे साहिल खडतर. येस, साहिलला प्रश्न पडतो, पहिला मॅन ऑफ द मॅच बोलल्यानंतर तो माझ्याकडे बघतो. नक्की आता इथून पुढचा प्रश्न काय असेल? दत्ताजी पानवलकर साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ हाताने आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊया बॅट्समन साहिल खडतरला. आणि त्या पलीकडे जशी मॅचला सुरुवात होईल ना, एक दमदार मॅच होईल, पण त्या दमदार मॅच मध्ये दमदार आवाज ऐकूया. आमचे साथी समालोचक इथे गुड्डा जाधव सर जोडले जातील. मी म्हणेन इंदापूर प्रीमियर लीग तुला मानवली आहे की काय, हाही प्रश्न निर्माण झाला. खेळत असताना कसं वाटत होतं या मैदानावरती? खूप छान वाटतंय. एक तुझा खेळही चांगला वाटतोय, तुला आनंदही वाटतोय, टीमही जिंकतीये, पण इथून पुढचे प्लॅनिंग काय असेल? मग तू नक्की माइंड मध्ये काय सेट केलंयस, कसं वाटतंय, आणि पुढच्या मॅच मध्ये कशी रणनीती असेल? पुढच्या मॅच मध्ये पण अशीच रणनीती. खूप साऱ्या शुभेच्छा साहिल. एक चांगला खेळ झाला. साहिल कमी बोलतो, थोडा लाजतो, पण हरकत नाहीये, तो बॅटिंग चांगली करतो, आणि मात्र बॅटिंग करताना तो अजिबात लाजत नाही. पण जाऊया आपण पुढे समालोचन कक्षामध्ये, तिथे आमच्या समवेत जुळले जातील गुड्डा जाधव सर. आवाज ऐकला तो म्हणजे अर्थात किल्ला रोह्यातील एक बुलंद आवाज, आणि संपूर्ण रायगड भरामध्ये ज्याच्या नाव आवाजाने सर्वांची मनं जिंकले, अर्थात हर्षद मुंडे, आपण याचा आवाज ऐकलात. वळूया मॅच कडे.
खेचली होती आणि याही वेळेला आपण पाहिलं बॅटचा फ्लो चांगला राहिला, बॅट स्पीड खूप चांगला राहिला, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क मात्र येत नाहीये. चेंडू आणखीन एकदा आपण पाहतोय 2 चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकले, ज्याच्यामधून एक एक्स्ट्रा मधून वाईड मधून धावफलकावरती लागली. एक ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल भिरकावून दिलाय, चेंडू हवेमध्ये आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू सीमारेषेपर्यंत अडवण्याचा प्रयत्न केला जातो, पण चेंडू शेवटच्या क्षणाला जातोय सीमारेषे पार, चौकार. आपण स्पर्धा पाहतो इंदापूर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. खूप बाहेर जाऊन मारायचा प्रयत्न होता, पण मात्र बॅटचा अर्थात इनसाइड एज लागली, स्वतःच्या पायावरती चेंडू आदळला आणि स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये आला, चेंडू अडवला आणि निर्धाव स्वरूपातील चेंडू आपण पाहिला. षटक क्रमांक पहिलं ज्या ठिकाणी आपल्याला गोलंदाजीवरती आपण पाहतोय यश दाभणे फलंदाजी करत असलेला बंटी पालवणकर यांच्यावरती मोठा आपण पाहतोय प्रेशर सिच्युएशन. यावेळेस मात्र आपण पाहिलं खूप जोरात टाकला बॉल, वाईड बॉल, आणखीन एक धावफलकावरती वाढ, 6 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. धावफलकाकडे वळूयात. 6 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. नाही, पंचांचा इशारा येतोय, थोडासा आणखीन बाहेर जाणारा, आणखीन एक वाईड, आणखीन धावफलकावरती एक वाढ, 7 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ज्या पद्धतीने धावा रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत चालू आहे, चौकार आल्यानंतर एक निर्धाव चेंडू जातोय, ऑफ साइड यॉर्कर करण्याचा खूप प्रयत्न केला जातोय, किंबहुना त्याच्यावरतीच बॉलिंग केले जाते. मुंबई इंडियन्सच्या क्षेत्रामध्ये जेव्हा जसप्रीत बुमराला ऍड केलं होतं ॲज अ नेट बॉलर, तेव्हा लसित मलिंगाने सुद्धा त्याला तेच सांगितलेलं, वाईड यॉर्कर पेस टाकायला शिकायचं. तोच चेंडू आता मात्र गतीमध्ये परिवर्तन आणलं, टप्पा सुद्धा चेंज केला, चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकतोय. बॅट अर्थात आपण पाहिलं चेंडूच्या खालून निघून गेली, चेंडू थोडासा उसळी घेणारा आणि आपण पाहिलं धावफलकावरती एक चेंडूचा खेळ येणं बाकी. 7 ही धावसंख्या धावफलकावरती, 7 पैकी 3 ही धावसंख्या एक्स्ट्रा मधून आले आणि चौकाराने एकच धावसंख्या जी बॅट मधून आलेली. टोटल धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. बॅकफूट वरती गेला, पंच केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. येस, इट इज इट्स 6 नंबर 1 बाय बंटी पांढर. प्रत्येक ओव्हर नंतर आपण टीम मीटिंग किंवा टीम हडलला लगेच यायचं नाहीये. जर टीम हडल जर आपली होणार असेल तर आपला कर्णधार आणि आपला अर्थात अनुभवी खेळाडू जो असेल त्या दोघांमध्ये आपण टीम हडल घ्या. तुम्ही दोघांनी निर्णय घ्यायचा की कोणता तिसरा बॉलर आपण किंवा दुसरा बॉलरला आणायचा आहे. ज्या गोलंदाजीचा टेम्पो सेट केला आहे जसा यश दाभणेने, तोच गोलंदाजीचा टेम्पो कसा होणार. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आहे. अर्थात आपण 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडूंना आपण ठेवणार आहोत. हा पॉवर प्लेची हिटिंग आपण पाहणार आहोत. आता पॉवर प्ले कशा पद्धतीने राहणार आहे. धावफलकाकडे वळूयात आपण. ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी पाचारण केले ते म्हणजे अर्थात भरत वाडवळ जोडी असूनही मैदानामध्ये बंटी पालवणकर आणि त्याच्या विरुद्ध आपण पाहतोय घनश्याम पवार हे 2 पार्टनर त्यांच्या विरुद्ध लढत देणार आता म्हणजे अर्थात भरत वाडवळ ही गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं भरत थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला होता, ज्याच्यामध्ये धावफलकावरती जास्त पद्धतीने लागल्या होत्या आणि अर्थात आपण पाहतोय दोन्ही संघ डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये अडकून राहिलेत या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये. अर्थात इंदापूर प्रीमियर लीग मध्ये आपल्याला जिवंत राहण्यासाठी या स्पर्धेला जिवंत ठेवायचं आहे, पण मात्र हाताला चेंडू लागला.
हातावरती मात्र चेंडू आदळला होता आणि अलगद हातावरून निसटला चेंडू. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडण्याचा प्रयत्न करणार होता पण मात्र हातामध्ये चेंडू आलाच नाहीये आणि चेंडूवरती पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली असती ती म्हणजे घनश्याम पवारची ती विकेट मात्र निसटते. जीवनदान मिळते पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा तयार. भरत वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिडॉन कडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय. फेकी करे पर्यंत एकेरी धाव. एका धावेने धावफलकावरती वाढ. 14 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. भरत गोलंदाजीवरती आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती त्यांनी चांगली एक संघासाठी एक विकेट घेऊन देण्याचा प्रयत्न त्याने केला पण मात्र तदनंतर विकेट आली नाहीये. धावफलकावरती आपण पाहिलं स्ट्राईक रोटेशन होती आणि परत आपण पाहतोय बंटी पालवणकर आता स्ट्राईक वरती. चला पंचांचा इशारा येतोय थोडासा बाहेर अर्थात जाणारा चेंडू. वाईड बॉल सोयीर चेंडू धावफलकावरती आणखीन एक आकडे मोड. 15 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अर्थात गोपाल सर, सागर सर आणि राजू सर ह्या तिन्ही पंचांचं इंदापूर प्रीमियर लीग मध्ये एक चांगले डिसिजन मेकिंग आहात. ते तिन्ही पंच वेळ घेतात पण निर्णय अर्थात योग्य देतात. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईपर्यंत नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र पडतोय. फाईन लेग कडे प्रवास चालू आहे. क्षेत्ररक्षक येतोय त्याची फेकी करेपर्यंत एकेरी धाव परत एकदा घेतली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. 16 या धावसंख्येकडे धावफलक जाऊन पोहोचलंय. खऱ्या अर्थाने भरत याला बोलवलं गेलं होतं गोलंदाजीमध्ये धावा रोखण्यासाठी आणि आतापर्यंत तर त्याच्याकडून पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्याच्याकडून काम चोखपणे पार झालंय. परत एकदा वेगावरती स्वार होतोय. आणखीन एकदा स्पीडनेच बीट करत धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड पण होणार धावफलकावरती नव्हे तर मात्र ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये होणारी ही आकडेमोड. चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकी. धावसंख्या मात्र स्थिर. 16 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. याही वेळा आपण पंचांचा बोट अर्थात आपण पाहतोय दोन्ही हात जमिनी लगत समांतर पसरवले आणि निर्णय दिला तो म्हणजे धावफलकावरती आणखीन एक वाईड बॉल पाहायला मिळतोय. धावफलकावरती वाढ. 17 ही धावसंख्या धावफलकावरती. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्या पद्धतीने पहिली ओव्हर झाली त्याच्यामध्ये 3 एक्स्ट्रा रन पाहायला मिळाले. दुसऱ्या ओव्हरमध्ये भरत याला पदार्पण झालं. भरतने सुद्धा एक्स्ट्रा मधून रन दिले. क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती आणखीन एक आकडे मोड. 18 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. 5 चेंडू झाले धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम एका चेंडूचा खेळ यायचा बाकी. 18 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. गोलंदाज परत एकदा तयार आपण पाहतोय. स्ट्राईक वरती बंटी. बंटीचा शेवटचा बॉल मात्र खोदून काढलाय. बॅट जमिनी लगत खूप घासली होती. अपील खूप मोठी केली गेली होती. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास सुद्धा तितकाच होता पण मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आणि 2 षटकांच्या खेरीज धावफलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 18 ही धावसंख्या. 18 हा आकडा धावफलकावरती आल्यावरती खूप वेळा आपण नंबर्स वरती वळतो. 18 आकडा आल्यावरती आपण प्रत्येक वेळी नंबर्स गेम भारतामध्ये आकड्यांना खूप महत्व. त्याच वेळी एक आकडा येतो तो म्हणजे अर्थात 18 जर्सी परिधान करणारा विराट कोहली. अर्थात सध्या त्यांना अकाय नावाचा पुत्र त्यांचा प्राप्त झालाय त्याच्यामुळे आला आणि एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी ठोकलं इंस्टाग्रामवरचं. अर्थात सर्वप्रथम ते वर्ल्ड रेकॉर्ड नावावरती होतं एल्विश यादवचं. 9 मिनिटमध्ये 1 मिलियन लाईक्सचा तो रेकॉर्ड होता. तो मात्र विराट कोहली याने 7 मिनिट्समध्ये 1 मिलियन लाईक्सचा रेकॉर्ड तोडला आणि अकाय विराट कोहली नावाच्या फेक आयडीने सुद्धा रेकॉर्ड तोडला. अर्थात 1 लाख फेक आयडी बनवले गेले इंस्टाग्रामवरती. जितकं चांगलं सोशल मीडिया आहे तितकाच खराब सुद्धा आहे. वापर काही जण चांगल्यासाठी पण करतात. काही जण त्या सोशल मीडियाचा वापर काही घाणेरड्या गोष्टींसाठी सुद्धा करतात. पण आपण फक्त चांगल्या गोष्टींकडे पाहायचं आणि पुढे जायचं. धावफलकाकडे वळूयात. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल अवांतरित धाव. ह्या खराब गोष्टी आहेत. यांच्याकडे बॉलरने दुर्लक्ष करायला पाहिजे. बॉलिंगचा टेम्परामेंट मी प्रत्येक वेळी हा शब्द वापरतो की एक बॉलिंगचा टेम्परामेंट एक बॉलिंगचा टेम्पो सेट करावा. पण यावेळी आपण पाहिलं तिन्ही बॉलरने मात्र बॉलिंगचा वेगळा टेम्परामेंट सेट केला. रन्स अडवतायत. बॅटमधून रन देत नाहीयेत पण एक्स्ट्रा मधून प्रत्येकाने रन दिले आहेत. ज्यावेळी आपण पाहिलं यश आला त्यांनी सुद्धा 3 वाईट दिले. त्याच्यानंतर आपण भरत आला.
भरतने सुद्धा एक्स्ट्रा मध्ये दिले. यावेळी पंचांचा इशारा येतोय नो बॉल, अर्थात बीमर पाहायला मिळाला. नोची एक धाव आपण धावफलकावरती ऍड करूया. धावफलक जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. नो बॉल म्हटलं की आपण फ्री हिट कडे लगेच वळतो. फ्री हिट क्रिकेटमध्ये सर्वात पहिले 2007 पासून नियम आला की प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट दिला जाईल. ब्रेथली हा ऑस्ट्रेलियाचा बॉलर ज्याने पहिलं नो बॉल टाकलं, ज्यावेळी बॅटिंगला समोर होता सचिन रमेश तेंडुलकर यांना तो नो बॉलची फेकी केली होती. तिथून तो सर्वात पहिला प्रवास चालू झाला नो बॉलच्या फेकीचा. आणि तो अर्थात आपण पाहिलं की फ्री हिटचा फटका खूप जणांनी लाभार्थी ठरला. परत एकदा चेंडू हवेमध्ये फ्री हिटचा बॉल आहे. कोणत्याही प्रकारचा आपण पाहिलं विकेट मिळणार नाही. धावचित मधून विकेट मिळू शकते पण मात्र एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. घनश्याम पवारची बॅटिंग जर आपण पाहिली सिंगल डबल देऊन जाणारी. एक सिंगल घेतोय. जास्त वेळ बंटी पालवणकर यांना स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय. किंबहुना नॉन स्ट्रायकर एंडचं ते कामच असतं. जर आपला बॅटर फॉर्म मध्ये आहे, जर आपला बॅटर चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतोय, जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक वरती ठेवायचं. धावफलकावरती तोच जास्त रन करणार आहे. तो त्याची पारी संपल्यानंतर किंवा त्याच्यानंतर आपण आपली सूत्र हातात घेऊ. एक बॅटिंगचं चांगलं साईड ठेवायची आणि तीच साईड ठेवत असताना चेंडू हवेमध्ये उंचावतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा. येस इट इज. इट्स 6 नंबर 2 बाय बंटी. यावेळेस मात्र आपण पाहिला फिजिकल अटॅक बॉलर करतोय. कमबॅक होणं गोलंदाजाचं खूप गरजेचं असतं. एक बॉल आपला खराब पडला म्हणून पूर्ण ओव्हर खराब करायची असा निर्णय नसतो. आपल्यामधला कॉन्फिडन्स नेहमी बूस्ट करायचा असतो. मिड ऑन मिड ऑफ कडे राहणारा क्षेत्ररक्षक प्रत्येक वेळी तो कॉन्फिडन्स बूस्ट करत असतो. किंबहुना पाठीमागे राहणारा यष्ट्यांच्या पाठी राहणारा कीपर सुद्धा मागे बॉलर जेव्हा धावत येतो तेव्हा त्याला गाईड करत राहतो. बाहेर काढ 8 टार कट कर. हा खूप चांगला बॉल, खरंच खूप चांगला बॉल. चेंडू आणखीन एकदा निर्धाव स्वरूपातील फेकी करतोय. काय बॉलिंग पाहायला मिळाली. एक षटकार नक्की खाल्लाय पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी षटक हाताळलं, ज्या पद्धतीने धावफलकावरती रोखल्या, त्याला माहिती आहे बंटीची पॉवर काय आहे, बंटीची हिटिंग रेंज कुठली आहे. अक्रॉस द बॅट येतो. कधी कधी आतला बॉल त्याला जमत नाही. त्याच वेळी आपण पाहिलं आतले बॉल सकाळपासून चांगले खेळतोय, खोदून मारतोय. मग त्याला लांब ठेवायचं बॉडीपासून खूप लांब लांब चेंडू. त्यावेळी आपण पाहिलं शॉर्ट बॉल आपटला जातो, थोडासा स्पीड मध्ये कन्वर्ट करतो, कट पण मध्येच करतो. तशीच बॉलिंग याही वेळेला आपण पाहिलं बॅटच्या पट्ट्यावरती चांगला आला नाहीये. क्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फंबल दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी मात्र वळलेत आणि तिसरी धाव मात्र पूर्ण. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. एकच धाव पाहिजे होती. एका धावेवरती विकेट देण्यासाठी घनश्यामने तयार पण झाला होता की घे माझी विकेट बंटी, तू जास्त स्ट्राईक वरती राहा. पण दुसरी धाव सुद्धा आली आणि दुसरी धाव आल्यानंतर परत एकदा थ्रो घाणेरडा पाहायला मिळाला. आणि मात्र त्याही वेळेला मात्र बंटी म्हणाला राहू दे रे, आता रन आल्यात, अजून एक रन घेऊया. तिसरी धाव धावफलकावरती आली. धावफलकावरती 3 ने वाढ, 30 ऑन बोर्ड. 30 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं षटक आपण पाहतोय. 1 to go. फुलटॉस, लोअर फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू अडवतोय, फेकी करतोय. दुसऱ्या धाव, रिस्की रन आणि रिस्क्या रन मध्ये मात्र घनश्याम पवारची खेळी समाप्त. फलंदाज बाद. 1 धाव धावफलकावरती ऍड. 30 ऑन बोर्ड. आणि अर्थात आपण पाहतोय विकेटचं पतन आणि 3 षटकांचा खेळ सुद्धा समाप्त. तीन षटकांचा खेळ समाप्त. 31 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. इंदापूर प्रीमियर लीग 2024. मी वळतो परत एकदा आमच्या डीजे कडे.
कोणाला 90% लोकांना गाण्याचा अर्थच माहीत नाहीये, पण सूर आणि ताल ह्या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने घडून आल्या की न आवडणारा न समजणाऱ्याला पण फक्त गाण्याच्या चाली आवडतात. काही जण अर्थात आपण पाहतो यूट्यूबवरती सर्च करतात जमल जमल नावाचं गाणं. अशा खूप काही गोष्टी घडतात आणि संगीतावरती प्रेम हे राहतच. खूप चांगला चेंडू फेकी केली आपण पाहिलं. चौथ्या षटकासाठी परत आपण भरत याला पाहतो वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. पहिला बॉल भरतने दुसऱ्या ओव्हरमध्ये पण डॉट पाहिलं फेकला होता. याही वेळेला सुरुवात मात्र डॉट बॉलनेच करतोय. धावफलकेकडे वळतो. एक गडी बाद आपण पाहतोय. 31 ही धावसंख्या नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. लेजेंडरी प्लेयर अर्थात दत्ता पालवणकर. पंचाचा इशारा नो बॉलचा कॉल होताना पाहायला मिळतोय. अगेन एक्स्ट्रा रन 32 धावा नो बॉल. याचा अर्थ पुढचा बॉल येणारा फ्री हिटचा चेंडू. फ्री हिट खेळणार कोण? अर्थात बंटी यांना फ्री हिट खेळायचा आहे. ती सुवर्ण संधी. हा दुसरा फ्री हिट खेळायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज बंटी याला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावत येतोय. झेल मात्र पकडतोय पण मात्र एक धाव रोखू शकले नाही. एका धावेने धावफलकावरती आणखीन एक वाढ होताना पाहतोय आपण. 33 ही धावसंख्या धावफलकावरती 10च्या सरासरीने चालू असलेला आहे धावफलक. मात्र त्याला एक गतीची गरज आहे कारण का 60 पर्यंत धावा धावफलकावरती सुखरूपरित्या होतात. अर्थात आपण पाहतोय लेजेंडरी प्लेयर दत्ता पालवणकर आता मैदानावरती आलेत आणि रोशन भाई आम्हाला एक माहिती देतात. अर्थात काका आणि पुजण्याची जोडी मैदानावरती आहेत. काका आणि पुजण्याची जोडी हे ऐकलं शब्द की काही राजकारणी यांचे कान लगेच असे टवकारतात. हा 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 ती एक जोडी होती पण आता ती जोडी तुटली ऑलमोस्ट. त्या गोष्टीकडे वळत नाही आपण वळूयात क्रिकेटकडे. काका पुजण्याची जोडी आज त्या जोडीला आपले डुपती नाव लावायची आहे. यावेळी फ्लॅट नेट शॉट चेंडू सीमारेषा बाहेर भिरकावून दिला जातोय. इट्स अ वेलकम फॉर बंटी. थँक्यू सो मच डीजे मास्टर. या चौकाराने धावफलकाकडे वळूयात. धावफलक जाऊन पोहोचले. 38 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलात. उर्वरित 2 चेंडू यायच्या बाकी. भरत वाडवड गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र आपण पाहिला खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला आणि निर्धाव स्वरूपातील चेंडूची फेकी होताना पाहतोय आपण. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू यायचा बाकी. इकॉनॉमिकल ओव्हर ही सुद्धा इकॉनॉमिकल ओव्हर ॲब्सोल्युटली आपल्याला बोलावं लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये आणि मर्यादित षटकांमध्ये 8 ते 10 धावा देणारा बॉलर हा खूप चांगला बॉलर मानला जातो आणि तशीच बॉलिंग आता आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये त्या ठिकाणी. एक टप्पा पडतोय. चेंडू अडवला जातोय. फेकी होते तोपर्यंत एकच धाव दोन्ही बॅटर्सने मात्र पूर्ण केली. एका धावेने धावफलकावरती वाढ. 39 ऑन बोर्ड असे झालेले आपण पाहतोय आणि अर्थात आपण पाहतो चौथं षटक सुद्धा समाप्त. 4 षटकांच्या खेरीज धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे एक गडी बाद. 39 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, परत तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 8 धावा. एक गडी आतापर्यंत बाद जो झालेला आपण पाहिला. अर्थात आपण पाहिलं घनश्याम पवार हा रनआउटच्या माध्यमातून धावचीतच्या माध्यमातून बाद झालेला आपण पाहिलं. शेवटच्या आणि अंतिम षटकाकडे वळूया ज्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज सुजित करकरे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आणि खूप वेळा म्हटलं जातं की शेवटचं षटक हे स्लॉग ओव्हर डेथ स्पेशलिस्ट म्हणून तो आपला बेस्ट बॉलर काढला जातो. पहिला बॉल फुल टॉसला भिरकावून दिलाय. लांब लचक चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार.
विनंती, जर चेंडू आपल्या जवळपास आला तर त्याला पकडा, आपण चेंडूची आतमध्ये लगेच फेकी करा. परत एकदा लेग साइडचाच पट्टा पकडून ठेवलाय, चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. वन्स अगेन इट्स अ 6. एक वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे अर्थात बंटी. धावफलकावरती या 6 ने वाढ 51 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. सुजित करकरेवरती करकरीत प्रहार केले जातात. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आणखीन एक अवांतरित धाव येते धावफलकावरती, आणखीन एक वाढ होणार. 52 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. ज्या पद्धतीचे 2 चेंडू राहिले, थोडंसं आपण पाहिलं एक मार्गदर्शनाची गरज. यष्टी रक्षक त्वरित धावत गेला, त्याला मार्गदर्शन केलं कशा पद्धतीने चेंडू आपल्याला हाताळायचा आहे, कशा पद्धतीने. आता 2 फटके गेलेले आहेत, ठीक आहे, पण उर्वरित 4 चेंडू चांगले टाकायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. हाच कानमंत्र देऊन फलंदाजावरती प्रहार करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला, आणि तेच गोलंदाज करतोय यावेळी. फलंदाज नव्हे तर गोलंदाज प्रहार करतोय, आणि अर्थात बंटीची मौल्यवान विकेट. फलंदाज बंटी बाद. धावफलकाकडे वळूया, ज्या ठिकाणी आपण पाहिलं विकेटचं पतन झालं आणि गरज होती बंटी नावाचं वादळ मैदानावरती थांबवायचं होतं, आणि ते वादळ मात्र मैदानावरती थांबवलं. धावफलकावरती आपण पाहतो 52 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वयं गरंजकर आपण पाहतोय. नवीन फलंदाज बॉलर बॅक ड्राईव्ह खेळून काढतोय. एक धाव पूर्ण केली जाते, एका धावेने धावफलकावरती वाढ. 53 ऑन बोर्ड. 53 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही यायचा बाकी. लेजेंडरी प्लेयर दत्ता बळवणकर अर्थात आपण पाहतोय स्ट्राईक वरती. लीडिंग आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय पण मात्र एक धाव रोखू शकणार नाही. एका धावेने धावफलकावरती आणखीन एक आकडे मोड. 54 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम एक चेंडूचा खेळ यायचा बाकी. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये अडकलेले आपण 2 संघांना पाहतोय. सोमजाई हा संघ विजयी होणार की मात्र कैलासवासी दिनेश महाजन मित्र मंडळ विजयी होणार. फटका मोठा मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खूप वेळ राहिला, क्षेत्ररक्षक येतात, कॉल मात्र कोणाचा राहिला तेच समजलं नाहीये. पण तोपर्यंत निर्णय होता 2 धावा धावून पूर्ण करायचा, आणि पंचांचा इशारा कोणता येत नाहीये, याचा अर्थ 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होतात. आणि या 2 धावेने धावफलकावरती वाढ. 56 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय, आणि 57 धावांचा पाठलाग आता आपल्याला करायचा आहे.
धावा झाल्या, 57 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. येणारे 30 चेंडू आणि 57 धावा म्हणजे बघा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघ मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करत असताना कुठेतरी कमी पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल श्री सोमजाई क्रिकेट कोल्हान, त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना कैलासवासी दिनेश महाजन मित्रमंडळ तळाशेत, असे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वपूर्ण मॅच रंगताना पाहायला मिळतील. आता चला विनंती करेन फिल्डिंग लावून घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. त्याच वेळेला बॅटर मैदानावरती पाठवा. चला बॅट्समन पाठवा मैदानावरती, विनंती करेन फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाजांना विनंती करेन आपण मैदानावरती जाऊया, वेळ खर्च करू नका, विनंती करेन. बघा फिल्डिंगही लागली जाईल कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. तुम्हा सर्वांना जरूर या गोष्टीची जाणीव असेल की गेलेली गाडी किंवा मग गेलेले पैसे आणि मग किंवा गेलेली कोणतीही वस्तू ती पुन्हा नव्यानं कमवून मेहनत करून पैसे कमवून विकत आणता येईल, पण हातातून एकदा वेळ निघून गेली ना की मग ती वेळ आपल्याला पुन्हा आणता येणार नाहीये. हे इंदापूर प्रीमियर लीग पर्व पहिलेचे क्षण आपण पुन्हा आणू शकतो का? नाही. स्पर्धा पुन्हा आणू शकतो, पण यंदाच्या वर्षीचे क्षण पुन्हा आणता येतील का? तर नाहीये. तर त्यासाठी ते चांगले क्षण आपल्याकडे एकत्रित व्हावे ना, त्यासाठी आपण dreamscricket.in ही वाहिनी इथे बोलवण्यात आली आहे. अगदी अलिबाग वरूनचा प्रवास कौसुमजी पाटील आणि त्यांच्या साथीला लवेची गरज असेल, परेश आपल्याला पाहायला मिळतील आणि गणेश दादा, अशी संपूर्ण चौघांची टीम अगदी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झाली आहे आणि स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज करताना पाहायला मिळतात. आणि डीजे तुष यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक चांगली व्हॉइस क्वालिटी, चांगली क्लिअरिटी आणि साऊंड सिस्टमची चांगली माइंडसेट ते करून आहेत आणि एक चांगल्या पद्धतीची गाणी ते सुद्धा लगावतात आणि त्यांचेही आभार आहेत. आणि आमचे पंच रखरखत्या उन्हामध्ये जे उभे आहेत त्यांचे कौतुक करणं राहिलं. आजच्या सकाळच्या सत्रापासून मी यासाठी माफी मागेन आमच्या पंचांची की सगळ्यांची नावं घेतली, पण पंचांची नावं घ्यायची राहिली होती. सन्माननीय गोपाळजी चोरगे सर आहेत, त्यांच्या साथीला सागर सर आहेत आणि राजू सर, हे तीन पंच अगदी रखरखत्या उन्हामध्ये अचूक निर्णय, एकही निर्णयावरती आक्षेप पंचांच्या आला नाहीये, यासाठी पंचांचे सुद्धा आभार आणि त्यांनाही या मॅचसाठी शुभेच्छा. 57चा पाठलाग, पहिला बॉल उत्तरार्धाचा खेळ, पहिलाच बॉल बॅटची एज घेतली होती, असं संपर्क केला होता का, हा आवाजही झाला होता का, त्या पलीकडे एस्टनच्या मागे मात्र बॉल अगदीच धरतीला दान झाला, त्या कारणानं अपीलही झाली नाही कारण की कळून चुकलं होतं गोलंदाजाला की बॉल धरतीला दान झाला. पहिला डॉट बॉल आला. 57चा पाठलाग करत असताना बॉलर आले, त्यांचं नाव आहे स्वयं करंजकरचा पुढचा बॉल ऑन साइडला खेळला. कौकरणाचे क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतील. घनश्याम पवार आहे तिथे, बॉलला पकडतील, बॉलची फेक करताना पाहायला मिळाले. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल आणि या एकेरी दवेच्या साह्यानं आता इथून पुढे 57च्या पाठलागाला सुरुवात होईल. कारण की बघा पहिला डॉट बॉलला एकही धाव वळली नव्हती, दुसऱ्याच बॉलवरती आता सिंगल आली आहे, म्हणजे 57 मधून एक सिंगल मायनस केल्यानंतर आता 56चा पाठलाग करायचा. चेंडू किती बाकी राहिलेत तर 28 चेंडू अजूनही समोर आहेत. ही भव्य दिव्य स्पर्धा आजचा पहिला दिवस शेवटाकडे वळण घेताना पाहायला मिळेल आणि पहिल्या दिवसाचा शेवटही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आतापर्यंत 3:45 मिनिटं इथे झालेली आहेत. बॅकफुटला जाऊन पंच केला, डीप कव्हरला शॉर्ट पॉइंट मध्ये बॉलला ढकलण्यात आल्या. क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतील. या मॅच मध्ये पंडित बानोलकर यांनी टॉस करताना सांगितलं होतं, धावा निश्चितपणे जेवढा आम्ही बनवू ना तेवढा धावा थांबवण्याचा निर्धार आता घेऊनच आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरू. आमच्या टीमचं मनोबल अगदी इथून वाढवू. मनोबल जर खचलं ना तर तुम्ही प्रयत्न कितीही करा, अपयश येणारच. हाफ ट्रॅकर आडवा पॅट ऑन साइडला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला पार, धावा मिळतील 4, चौकार.
तुमच्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ मला करायचा. अगदी माझ्या टीम मध्ये अनुभवी खेळाडू आहेत, त्या अनुभवी खेळाडूंना साजेसा खेळ माझ्या टीमला करून दाखवायचा आणि त्याच पद्धतीचा कमबॅक पद्धतीचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी अगदी मेरिट वरती टाकली जातात. या आधीचा खराब बॉल होता, वाक्या बॉल राहिला. लेग बिफोरची यदा कदाचित जर विकेट असती ना तर इथे काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं मला वाटतंय सर. यस, कारण की अगदी इथूनही कळून चुकलं की थेट यस्टनच्या समोर होते आणि युट्यूबवरती आमचे जे प्रेक्षक असतील त्यांना माहिती नसेल ही लेग बिफोरची विकेट का दिली नाही, तर त्यांच्या माहितीसाठी मी सांगेन की आपल्या इथे या स्पर्धेमध्ये LBWची विकेट नाही आहे आणि त्याच कारणानं कोणती अपील झाली नाही आणि त्याच कारणानं पंचांनी कोणती रिॲक्शन दिली नाहीये. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं षटकाची सांगत होताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाचा धावफलक 7 या आकड्यावरती. हम 7 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 24 बॉलमध्ये 50ची आवश्यकता बाकी राहिली आहे. धावा बनवाव्या लागतील, या मॅच मध्ये धावा खेचून आणाव्या लागतील आणि अगदी या संपूर्ण सामन्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर जो 57 धावांचा पाठलाग करायचा आहे ना तो कसा करावा ना हे दाखवूनही द्यावं लागेल. हे सगळं काही एकंदरीत झालं ना तरच या संपूर्ण सामन्यामध्ये 57चा पाठलागही केला जाऊ शकतो. लोव फुल टॉस, फटका फसला, बॉल हवेमध्येच. घनश्याम पवार बॉलला जज करतील. शेवटच्या क्षणी अपयश. या मॅच मध्ये काय बाकी राहिले हे बघावं लागेल. 1-2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. मी म्हणेन ही कॅच मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला सोपी पडली असती पण त्यांनी प्रयत्नच केले नाहीत. अगदी जागेवरून हल्ले नव्हते. लेझी क्रिकेट दाखवलं, त्याच कारणानं घनश्याम पवार वेगानं मिड विकेट आणि अगदी लॉंग ऑनच्या मधून धावत येताना पाहायला मिळाले. वाईडिश पर्यंत पोहोचले, शेवटच्या क्षणी अपयश आले. पुढचा बॉल हा चांगला चेंडू खोलात टाकला. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, अलाउंग दी कार्पेट सर. त्यावेळेला आपण म्हणतो ना अगदी गोळीच्या वेगानं बॉल निघाला होता. तर मात्र 2 फलंदाज वेगानं, दोन्ही फलंदाजांनी 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन विकेट, चांगलं तालमेळ, चांगलं कॉम्बिनेशन या 2 फलंदाजांचं बघायला मिळालं आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचं धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहिलं तब्बल 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात. समोरचा बॉल होता, मिस्ट्रोक खेळला. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज येताना पाहायला मिळतील. सफलता आपल्या नावे करतील. पहिल्या विकेटचा पतंग इथे, पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीमला. बॅटर आउट. असताना त्यांनाही मैदानाच्या बाहेर पाठवलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत आलेत. हा बॉल चुकीचा होता. पंचांनी हेच आम्हाला कळवलं. हे काहीतरी नवीन करण्याचा निर्णय अगदी अंगलट येईल. बॉल नो, पुढचा येणारा बॉल फ्री हिट. ज्या वेळेला आपण सातत्याने म्हणतो ना उघडा डोळे बघा नीट, बॉल येईल फ्री हिट आणि स्पर्धा आज आपण अनुभवतोय सुपर हिट. फ्री हिटच्या बॉल वरती सुपर हिट फटका. एक मॅग्निफिसंट स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार.
विनंती असेल. चला स्पीडअप के मॅचला सुरुवात करून घेऊया. विनंती करतो, वेळ खर्च करायचा नाहीये. बॉलिंग मार्क वरती महत्वाचे गोलंदाज येताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण बॉलर आहेत. नाव आहे दत्ता पानवलकर. एक्सपिरियन्स त्यांच्या पाठीशी आहे. अनुभव बराचसा क्रिकेटचा आहे आणि त्या अनुभवाला पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंग करायचे. संघाचा धावफलकावरती एकंदरीत पाहायला मिळते तब्बल 25 धावा 12 चेंडूमध्ये आल्यात. पाकफुटला जाऊन कट करायचं होतं. शॉर्ट मिड ऑफ मधून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटच्या बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळाले. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल. एकेरी धावेच्या सहाय्यानं 26 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतं. चांगल्या पद्धतीच्या धावा आल्या मी म्हणेन, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा किती होत्या तर फक्त आणि फक्त 7. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा किती आल्या तर तब्बल 18. 2 षटकारांचा त्याच्यामध्ये समावेश होता आणि चांगल्या पद्धतीच्या धावा बनल्या गेल्या. धावा आल्या, बनवल्या मी म्हणेन. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण संघ खेळताना पाहायला मिळतं. श्री सोमसाई क्रिकेट कोल्हान हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. टॉस जिंकला, पहिली बॉलिंग केली, 57 पर्यंत समोरच्या टीमला थांबवलं. आता त्याचा पाठलाग चालू आहे. समोरच्या दिशेला चांगला फटका, टायमिंग प्रॉपर. याही वेळेला मिड विकेटच्या वरून हा वाई हल्ला, षटकार. थँक्यू डीजे. यस, याच गाण्याने प्रसिद्धी निर्माण केली होती आणि अगदी ती व्हायरल झालेली व्हिडिओ आणि तिथून पाटलांना खूप पुढे घेऊन गेली. हाफ ट्रॅकर पुढे आले, पुढे सरसवल्यानंतर डावकुऱ्या फलंदाजाला मानवणारी खेळपट्टी, षटकार. याही वेळीचा बॉल चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेला स्ट्रोक खेळला, एक धाव मिळतीये. एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतंय. चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट या दोन बॅट्समन मध्ये बघायला मिळाली. चांगला ताळमेळ राहिला. डावकुऱ्या फलंदाजाला आजची खेळपट्टी पोषक हेच समीकरण सकाळच्या 17 पासून बघायला मिळालं. टीमची धावसंख्या धावफळकावरती 39 धावफळकावरती धावा आल्यात. 14 चेंडू या मॅच मध्ये 18 धावांची आवश्यकता आता बाकी राहिली आहे. 14 बॉल 18 धावांची गरज आहे. बंटी पानवलकर यांनी सांगितलं होतं टीमला क्वालिफाय करायचं आज मला आणि आता ही लास्ट संधी बाकी राहिली आहे. 14 बॉल मध्ये 18 धावा थांबवायच्यात. चांगला फटका. 18 कशा धाववल्या जातील जर अशी गोलंदाजी राहील तर. हाई बॉल मिड विकेटच्या वरून आता 13 मध्ये 12 ची गरज, षटकार. थँक्यू. यस, मैदानाच्या आतमध्ये आता चांगला खेळ श्री सोमसाई क्रिकेट कोल्हान संघ करताना पाहायला मिळतात, कारण की आता त्यांनी अगदी या खेळपट्टीच्या आतमध्ये आक्रमण चढवले. 13 बॉल 12 ची गरज. हाही फटका चांगला चालला आणि याही फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. अजून एक षटकार. येणारे चेंडू आता 12 बाकी राहिलेत. आवश्यकता फक्त 6 धावांची. 12 बॉल 6 या मॅच मध्ये बघा. 6 चेंडू आणि 12 धावा असताना तर खूप सारी मजा आली असते. वेगळं समीकरण बघायला मिळालं असं, काहीतरी चढाओढ पाहायला मिळाली असती आणि तदनंतर पारडं कोणाचं जड आहे हेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. पण आता सामन्यामध्ये काय बाकी आहे? चेंडू डबल आहेत, धावा कमी आहेत. 12 मध्ये 6 ची गरज. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल हलक्यानं कट केलं. एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. एकेरी धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल आणि दोन्ही फलंदाजांना आता कळून चुकलंय की आता सिंगल डबलनेही या मॅचला जिंकलं जाऊ शकतं आणि आरामात. डबलची आवश्यकता नाहीये, सिंगलनं सुद्धा मॅच क्लिअर होईल. पुढचा बॉल असेल
यावेळीचा चेंडू बाकफुटला जाऊन पुन्हा कट केला. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्नशील राहिले स्वयं तिथे अगदी डाईव्ह मारताना पाहायला मिळाले. तदर मात्र दोन्ही फलंदाजांनी एकच धावमध्ये ते कंप्लीट केली आहे. म्हणजे येणारे अजूनही 10 चेंडू आणि आता 4 धावांची आवश्यकता बाकी राहिली आहे. 10 चेंडू आणि 4 धावा. 4 धावा इथे बनवायच्या. 4 चेंडू असते तर मात्र या मॅच मध्ये काहीतरी मजा आली असती. हाई बॉल पुन्हा खोलात टाकलाय. चांगल्या पद्धतीचा बॉल बघायला मिळेल. अजून एक सिंगल, एक सेन्सिबल क्रिकेट या मॅच मध्ये आता जिंकून देईल श्री सोमसाई क्रिकेट कोल्हान संघाला. कारण की अगदी एकेरी दुहेरी धाव आणि या मॅच मध्ये शांतता पसरली आहे बघा. अगदी या सामन्यामध्ये आता औपचारिकता बाकी ठेवली आहे. हा चांगला फटका. या फटक्यानं सामना इथे झालाय फिनिश. सामना जिंकला बॅटिंग करत असताना श्री सोमसाई क्रिकेट क्लब कोल्हान संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप 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 साऱ्या हार्दिक शुभेच्छा. या स्पर्धेतून पहिला बाहेर जाणारा संघ राहिला. त्या संघाचं नाव आहे कैलासवासी दिनेश महाजन मित्रमंडळ तळाशेत. या संघासाठी हार्डलक. इंदापूर प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचा प्रवास इथेच थांबला गेला आणि